नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:15 पासून ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 पासून ते 2:05 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 8:25 पासून ते 9:50 पर्यंतचा असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 10:43 नंतर हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळ शुक्राबरोबर केंद्र करणार आहे आणि रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेसाला चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशम्यातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी राहील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी निश्चित मिळतील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाचे संदर्भ येण्याची शक्यता जास्ती प्रमाणात राहील. थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ सण चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 10:43 नंतर हा चंद्र तुमच्या व्यय सणात भ्रमण करेल. भाग्यातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल आणि त्याचा परिणाम तुमच्या दैनिक दिनचर्येवरती होण्याची सुद्धा शक्यता जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. परंतु तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मित्र परिवारावर छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे सुद्धा प्रसंग उद्भवतील. स्वतःवरती संयम ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्या प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे.
आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अर्थात आजच्या दिवशी भाग्याची साथ लाभेल, मग तो प्रत्यक्ष निर्णय इम्प्लिमेंट करू नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. इझी मनीच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वाचा राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. काही चांगले लाभ तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टी की ज्या तुमच्या मनाविरुद्ध असतील या घडण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. वरिष्ठांबरोबर वादविवादाचे सुद्धा संबंध होऊ शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. द्वितीयातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून सकाळनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होऊ शकतील. खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, पण घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च वगैरे सुद्धा करावे लागेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. व्ययातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. ट्रॅव्हलिंग आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकेल. मात्र कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात येईल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:43 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवा. खर्चाच्या संदर्भातले अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.